हे बघा फ्रेंड्स, आज आपल्याला उठवायला कोण आलेला आहे? हे असे दोन छोटे छोटे पिल्लं आहे. ते सारखे आमच्या घरात येत राहतात. हे बघा. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नेहा सोनू ब्लॉग्सवर. आणि मी नेहा. तर आज मी हेअर वॉश केले आहे, काबर की उद्या शनिवार आहे आणि श्रावण सोमवारचे मी शनिवार आणि सोमवार पकडलेले आहे. असं बोलताना की सोमवार म्हणजे नवऱ्याच्या नावाचे असतात आणि शनिवार म्हणजे भावाच्या नावाचे असतात. तर मी असे भावाच्या नावाने पकडले. आणि माझा भाऊ खूपच लहान आहे आणि माझं लव्ह मॅरेज झालं ना, त्याच्यामुळे मी आमच्या घरच्यांसोबत काय बोलत नाही आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण नाही माझा. आणि मी आज थोडीफार लवकरच उठले होते, का बरं की मला हेअर पण वॉश करायचे होते. मग असे ओले ओले असतात, त्याच्यामुळे म्हटलं आपण लवकर उठून हेअर वॉश करूया. मग ऑफिसमध्ये जापर्यंत मग केस सुकून जातात, मग आपल्याला मस्त छान हेअरस्टाईल पण घालता येते त्यामुळे. आणि मी वीक्समधून दोनदा, म्हणजे एक वीकमध्ये दोनदा हेअर वॉश करतेच. का बरं की आता गरमी आहे ना, आणि मग केसांमध्ये डॅन्ड्रफ पण खूप होऊन जातो. त्याच्यामुळे मी हेअर वॉश करून घेते दोनदा. एकदा मी ट्यूजडेला करते आणि एकदा फ्रायडेला करते. तुमचं हेअर वॉशचं रुटीन काय मला सांगा प्लीज कमेंटमध्ये. तर चला मग आपण आता जेवण करूया आणि मग हेअरस्टाईल वगैरे करून आपण ऑफिसला निघूया. आणि हां, आज मी तुम्हाला सांगणार होते, मी असा व्हाईट टॉप वेअर केला आहे बटरफ्लायचा. हा मी ऑनलाईन मागवला होता मिशो ॲपवरून. असा कोरियन वाईब देतो बघा. आणि त्याचे स्लीव्स पण असे बटरफ्लाय आणि एकदम फ्लपी आहे हे बघा. त्याच्यामुळे मी हा टॉप वेअर केला आणि मला खूप आवडला पण होतं. मी ऑनलाईन जेव्हा बघितला एकदम कोरियन गर्ल वाईब्स येते, त्यामुळे मग मी हा आज वेअर केला आहे. चला मग आपण ऑफिस आवरूया आणि मग नंतर भेटूया. गाईज, हे आहे आमचं ऑफिस. हे असे स्टाफचे चेअर वगैरे आणि हे इथं सर बसता. ओके. आणि ही माझी जागा आहे गाईज बघा. म्हणजे माझी ना आधी जागा इथं होती, पण आता सरांनी सध्या जागा चेंज केलेली सगळे. हो, का बरं की सगळे खूप बडबड करता ना, त्यामुळे. आणि बघा गाईज, तर सरांनी सगळ्यांची जागा वगैरे चेंज केलेलं आहे. का बरं की तुम्हाला माहिती आहे, दोन मुली किंवा खूप साऱ्या मुली एकत्र आल्यावर तर गप्पा आता मारणारच ऑफकोर्स, राईट. आणि तुम्हाला तर माहिती आहे, गर्ल्सची गॉसिपची कधी संपत नाही. आणि मुली तर एक्सपर्टच असतात गप्पा मारायला. आणि मी पण खूप गप्पा मारायचे त्यांच्यासोबत. मग त्याच्यामुळे सरांनी सगळ्यांची जागा वगैरे चेंज केली आणि मग आता सगळ्यांचीच जागा बदललेली आहे. तर बघा गाईज, आपण आता इथं आलेलो आहे राखी घ्यायला. आणि ही किती छान आहे ना कार्टूनची. आणि इथं देवाच्या पण राखीज आहे. आणि ही राखीज बघा, ही श्रीराम नावाची आहे. या पण खूप सुंदर आहे हो ना. आणि हे डिझायनेबल आहे बाकी सगळे. आणि खूप कस्टमर पण इथं आलेले आहे राखीज घ्यायला. आणि बघा ही भीमची राखी. आणि हे असं ब्रेसलेट सारखं आहे, खूप छान दिसतंय. आणि ही मिकी माऊस ही मला आवडली आहे, मी असं विचार करते ही घ्यायची. बघा फ्रेंड्स, मी जस्ट आता घरीच येत होते, तर बघा माझी वाट कोण बघते. हंबा, ही गाय माझी एकदम वाट बघते की कधी मी येईल. मला इथून वर जायचं होतं, पण ही इथंच थांबलेली. बघा गाईस, तर मी ऑफिसवरून आले तर बघते तर डबल ह्या मांजरी डबल आल्या बघा. आणि मला मांजरी एवढं आवडत पण नाही, पण तरी घडी घडीच येत आहे. आणि 3-4 पिल्ले असे माहीत नाही, हे बघा असे इकडून तिकडून लपत आहे. ती लपती मागती. का ग, मांजर आल्या का? हा, घरात चालली. आपल्या घरात चालली ती. थांब, एक काम कर, दूध घे त्यांना वाटेत. ठीक आहे. आणि तुम्ही काय करताय? दूध घे त्यांना, दूध पाजव त्यांना. हा, पाजवते ना. चला का इकडे सोनू म्हणून चला. मी आत्ताच कामावरून आलो आणि ते आता तोंड हात धुतलं. मग आता जेवण करण, मग आता जिम मध्ये जाईन मी. आणि ते मांजरे काय ते नुसते येत राहतात. आम्ही झोपेल बसलो तर घरात दरवाजा उघडा त्या बसत्या, ते नियापाशी बसत राहते. स्वयंपाक करायला त्यामुळे बसत राहते. आता दूध पाजवणार थोड्या टायमाने. ते पळून गेले आता त्यांचा ऐका. हो, बघा काय ही अशी पळू राहिली. आम्ही लपाछपी खेळतो हिच्या सोबत. बघा बघा बघा. चल इकडे चल. ए खोल. आपण खेळू ना हिच्या सोबत. खोल, तिला जाऊ दे. तर बघा गाईस, मी आता जस्ट जेवण केलेलं आहे. सकाळचं थोडंफार उरलेलं होतं, पण मला आता सध्या एवढी काय भूक नाही आहे. तर मग मी आता विचार करत होते की काय बनवू. मग आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो ना, मी तेव्हा खूप छान अशी मॅगी खाल्ली होती. तर मग मला असं आठवलं मनात की आपण आज तशी सेम टू सेम तशीच मॅगी बनवू. तेव्हा मी आता मॅगीचे पुढे आणू आपण. आणि मग चला तर आपली मस्त मॅगी बनवूया. कांदे, टमाटे आणि गाजर हे असं टाकलेलं होतं त्याच्यामध्ये, आणि मसाले पण टाकलेले होते. तर आपण तशीच बनवूया, ठीक आहे. आपण बघू की आपल्याला जमती का नाही, हो ना गाईस.
तर बघा गाईज, मी तुम्हाला बोलतच होते ना किती दिवसापासून की खूप गरमत आहे आणि पाऊस पण पडत नाही वगैरे. तर आज इतका पाऊस झाला आणि सगळंच ओलं वगैरे पण झालं. आणि आता पाऊस आला तर आपल्याला गरमणार पण नाही, पण पावसामध्ये खूप असे चिकचिक चिकचिक होऊन जाते आणि सगळीकडे चिखल होऊन जातं. तर मला पावसाळा बिलकुलच आवडत नाही. पण आपल्याला असं म्हणजे शहरात राहतो तर असं चिकचिक तर वाटते, पण जे असे खेडेगावात असतात आणि ज्यांची शेती वगैरे असते पण त्यांना खूप फायदा असतो. का बरं की पाऊस पडल्यामुळंच तर पीक येईल आणि पीकमुळंच तर मग ज्यादा फायदा होईल शेतकरीचा. त्याच्यामुळे पाऊस आपल्यासाठी तर काही नाही, पण शेतकऱ्यांसाठी खूप फायदादायक हो का नाही? हा तर बघा कायच, मी आता जस्ट घरी आलेली आहे. मी ट्युशनचे क्लासेस घ्यायला गेलेले होते आणि मग नंतर मी पॅकेट तर आणलेच होते मॅगीचे, त्यापैकी दुकान बंद झाली असते. मी त्या काकूजवळ गप्पा वगैरे मारत बसलेले होते, तर मला तिथं टाईम झाला आणि मग मी घरी वगैरे आले. मग मी मस्त मॅगी बनवली एकदम मसालेदार फोडणी देऊन. आणि आम्ही ते पहाडोमध्ये गेलो होतो तेव्हा कशी पहाडोवाली मॅगी तिकडं भेटती, एकदम तशीच मी आता बनवली. बघा फ्रेंड्स, एकदम छान अशी मॅगी बनवली. मला सध्या एवढी काही भूक पण नाही, का बरं की मी थोड्या वेळा आधी जेवलेले होते. तर सर मग थोडासा टेस्ट आपण करूया. हाय गाईज, तर गाईज मी जिमला गेलो होतो तर आमच्या घरापासून जिम ना खूप लांब आहे, तरी 3-4 किलोमीटर इतकं आहे आमच्या कॉलनीमधून. तर तिकडे इतकं पाऊस चालू, तर मी इतकं पाऊस चालू तर मी येत होतो. माझे मित्र म्हणे चालतो सोडून देतो म्हणे, वल्ल हो म्हणे, आता लय दिवसानंतर पाऊस आला. म्हटलं नको नको, म्हटलं मी नाही वल्ल होत, म्हटलं तू वल्ल होय म्हटलं. तर मग आम्ही पाऊस उघडल्यावर मी आत्ता जस्ट घरी आलो, तरी 11:30-12 मी घरी आलो. आमची जिम खूप लांब आहे आणि इतकं मुलं राहते की जिम मारायला बी टाईम नाही राहत, नंबर लावायला लागते, वेटिंगला राहावं लागतं. तरी आम्ही वेटिंग करून इतकं पाऊस आला आधी, इतकं छान वाटतंय, मस्त गार गार वाटतंय मस्त. तर तुमच्या गावाकडे पाऊस पडतं की नाही सांगा मला कमेंटमध्ये. त्याला गाईस मी आत्ताच जेवण केलं, तर मी मॅगी खाल्ली. मी 7:30 वाजता जेवण केलं तर पण मला आता भूक लागली. नॉर्मल मी काय तर मॅगी खाल्ली, तर माझ्या बायकोने मॅगी खूप छान बनवली होती आणि मला खूप आवडली, खूप टेस्टी, खूप चांगली लागली ती मॅगी. चला चला गाईस, आजचा आपण ब्लॉग इथंच एंड करूया. तर आज तुम्हाला दाखवलंच असेल आमचा दिवस कसा गेला. तर गाईस, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. गाईस, तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा. तर गाईस, भेटू उद्या. बाय.